हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आता तुम्ही विचार करायचं एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन चालला तरी कुठे. तर आजपासून कोकण ट्रिप सुरू होते आमची, सगळी फॅमिली आमची. तर चला लेट्स गो जाऊया. काही माझा केस बरोबर होता, काही हीच आमची बस आहे लांब बघितलेली. चला माझं सगळ्यांना भेटतो, कोण येणार आहे कोण येणार आहे. तर चला लेट्स गो जाऊया. तर काय तुम्हाला आता बस दाखवते कशी आम्ही आज आतमधून दोघंजणी आहेत आणि विरू पण आले आज. अशी बस आहे पाटपंत. तर चला ड्रायव्हर बसणार आणि मी थोडा वेळ इथे बसली तर बसला तर बसील. अजून कोण दाखवतो थोड्या वेळाने. इथे बसचा इंटेरियर आहे बघा. तो काय नारळ वगैरे फोडला आहे तर जस्ट बघा. आम्ही सगळेजण आतमध्ये बसून ना आम्ही यूट्यूब बघत बसलेले आहे. ते आवाज आला तेव्हा आम्ही बाहेर आले. चला निघूया आता. तर आता आम्ही सगळेजण निघाले. ड्रायव्हर आहेत. चला आता मी बसवरून निघाले आणि पाऊस लागला. आता आम्हाला हायवेवरती आहे बघा. चला भेटूया डायरेक्ट पुढे. सो आता आम्ही पेट्रोलवरती एक ब्रेक घेतला आहे जरा. आहेत आता गाडी लावली आहे. चला 4 वाजले सकाळचे. बापरे चला थोड्या भेटूया. तो आता अर्धा रस्ता बोलते आता आमचा थोडा सतराच होईल. अजून पाऊस पडतोच आहे. सो आता मी थोडा ब्रेक घेतला आहे आणि झाली आता सकाळ. ऑलमोस्ट सनराईज दिसत काय माहिती. ढगढगाने पाऊस येता भाई 2-3दा पाऊस लागला आहे. अशी हालत खराब आहे ना. तर जाऊ बाय 1-2 तास तरी झोप पाहिजे ना. तर बाई वाट लागणार आहे काय नाही दिसते बघा. थांबले आता बघू आज इथून किती वेळ लागेल ते. मग डायरेक्ट चला. सो काय आम्ही फायनल लोकेशनवरती पोहोचले झाले भाई. इकडचं व्ह्यू बघा काय भारी दिसतं. ते आम्ही हे ना विलक्का बुक केलं आहे. फॅमिली मोठे त्यामुळे सगळे. सो काय आता मग आंघोळ वगैरे करून झाली आहे बघा. ब्रशची आंघोळ वगैरे करून झाली आहे. बघा कुठे जायचं अजून काय ठरलं तर जायचं ते. इथं वेदर बघा भाई किती भारी झालं आहे. अरे त्यासाठी 2 कुत्रे पण आहेत. सगळीकडे आहे म्हणजे. सकाळ येताना भाई पाऊस इतकी पडला आहे ते. आता पण पडत होता ना विजारात पाऊस. आत्ता पण पडत होता. चला जाऊया लेट्स गो. तर काय आता आम्ही सगळेजण नाश्ता करणार आहेत. गुरु मनस्वी तिथे इथे बसत आहेत नाश्ता करणार. आता नाश्ता करून डायरेक्ट भेटूया. ते बघा सगळेजण आहेत हे बघा. काका आहे तिथे आहे, मम्मी काकी विरू इथे आहे, विजू काका पप्पा दर्शन काका आहे तिथे. ते बघा सगळेजण. हा सगळेजण दिसले. नेक्स्ट जण राहिले ते बघा. चला भेटू डायरेक्ट गणपतीचं दर्शन करणार. चला. सो फक्त आम्हाला 2-3 मिनटं लागली कारण आमचं जे स्टे आहे ना वरती आहे आणि आम्ही घाट उतरून इथे आलेत. आणि हे बघा मंदिर इथे वरती, गणपतीचं मंदिर आहे इथे वरती. तर चला जाऊया. हे बघा कसं आहे मंदिर आहे मस्तपैकी. चला आतमध्ये जाऊया आता. काय या सोडून व्ह्यू बघा किती भारी येतो आहे बघा. मला तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. चटके लागतात इथे. हा आहे बघा व्ह्यू असा आहे मस्त. आणि या साईडला पण चटके तर लागतात आहे. चला थोडंसं सहन घेऊया ब्लॉगसाठी. चला जाऊया आता दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. आतमध्ये आम्हाला शूट करून दिला नाही त्यामुळे आता आम्ही बाहेर फिरतात. इथून तुम्ही दर्शन घ्या. हाय बघा हां इथून तुम्ही दर्शन घ्या. आतमध्ये परमिशन नाही दिली तर चला. बघा आता ही लोकेशन झाली आहे. अजून दुसरी लोकेशन बघू कुठे जायचं आहे. तर चला जाऊया. आम्ही चालले स्वामी समर्थाच्या मठात. आता आम्ही चालले स्वामी समर्थाच्या मठात चालले सगळेजण. चला जाऊया. सो गाईज हे मठ आहे तर आम्ही सगळेजण चाललेत. चला जाऊया आता मस्त. आता कसं काय तुम्हाला आवडते का सिरीज कशी वाटते ती मला तर सांगा जरा मला कमेंट सेक्शनमध्ये. तर चला जाऊया. असं मठ आहे हातमध्ये. आता अजून तर काय माहिती इथे पण शूट करायची परमिशन आहे का नाही आहे तर बघायला लागेल. आतमध्ये गेल्यानंतर माहीत पडेल काय ते. तर चला जाऊया. असं मोठं आहे
तेच. आता मी शूट नाही करत मी. चला भेटूया थोड्या वेळात. पूर्ण हे असं विंटेज टाईप थीममध्ये आहे सख्खं मंदिर. हे बघा दर्शन वगैरे घेतलं. आता बघूया आता कुठे जायचं अजून एक लोकेशनवरती. चला जाऊया. माकड दिसते काय बघा. बसता इथे माकड. आता अजून एक मंदिर आहे तिथे चालत आम्ही सगळं. आता जाऊया चला. सो आज डीजे बनायला थांबले आम्ही. तर ते बघा टाक चालू आहे बघा. चला डायरेक्ट डीजे टाकून भेटूया डायरेक्ट. आम्ही आलेच होता आणि बघा काय व्ह्यू दिसत आहे. ह्याच्या परफेक्ट पाठीमागे समुद्र आहे बघा. आम्ही इथून वरतून आले ना, वरतून हे बघा या साईडून आले ना इथून वरतून, तर आम्हाला परफेक्ट अख्खा समुद्र दिसत होता आणि भारी व्ह्यू होता मग एकदम. चला थोड्या वेळात भेटू. सगळ्यात मी चाललं मंदिरात, तर तुम्हाला दाखवतो. चला दर्शन घेऊया आपण फटाफट. चला. सो इथे एक विहीर आहे. विहिरीमध्ये बघूया काय आहे. काय दिसत पण नाही. पाणी अख्खं काय सो आहे. त्या साईडला असं मंदिर आहे मस्त. मंदिराचं दर्शन वगैरे करून झालं तर आम्ही चालेल बीचवरती. चला जाऊया. चलो. सो आता आम्ही आले बीचवरती आणि बीचचा आहे बघा नजारा भाई अख्खा. वाईड अँगलमध्ये शूट करतात आम्ही. आता 2-3 मिनटं वाईड अँगलमध्ये शूट करणार आहे मी, कारण की आता बघूया. चला मस्त व्ह्यू वगैरे अख्खा मला कॅप्चर काय त्यामुळे आता वाईड अँगलमध्ये शूट करतो मी. चला जाऊया आपण तिथे. आम्ही फायनल आले समुद्रावरती आणि बाई सुरीची पेक्षा तर म्हणजे त्यामध्ये जास्तीच मोठ्या मोठ्या लाटा आहेत. भाई डेंजर वाटतं समुद्रात. काहीच पक्षी दिसते बघा. नाही दिसत आहे मला कुठे. हे बघा तिकडे पक्षी जी आहे ना तिकडे तिथे घोरपड बघ. फाईट चालू आहे बाई. हे बघा ते बघा टोचते कसं. सो काही इथे फिरून वगैरे झाले. आता आम्ही चला जाऊया अजून. आता इथून दुसऱ्या ठिकाण आहे ते 1 तास लागेल त्याला. तर चला. सो काय आम्ही दुसऱ्या बीचवरती आलेले. दुसऱ्या बीचचं नाव तर नाही माहिती बट हाय. मी पॉवर बँक घेऊनच फिरतोय. चार्जिंग लावलं आहे मोबाईल त्यामुळे. चला जाऊया आता. सो काय तर आम्ही आले बीचवरती आणि हा सेम टू सेम रानगावसारखा. एवढं फक्त वाहू चेंज आहे ह्याच्यामध्ये आणि पाणी चेंज आहे. बाकी काय नाही. बाकी हा रानगावसारखा आहे. हां ते पण ते बाकी सगळं कसं रानगावसारखा दिसतं. हा भाई हे सगळे दगड आहेत ना, बट भाई भारी आहे बघा. हा व्ह्यू नाही रानगावला, ती वेगळी गोष्ट. असा व्ह्यू आला. चला भेटूया थोड्या वेळात. कुठे ती कुठे चढणार आहे तू. चला जाऊया. सो आता आम्ही बीचवरती आले. जरा बीचवरती जरा खड्डा वगैरे खोदणार आहे. तसं जरा मस्ती करूया म्हटलं. अरे सो आता आम्ही बीचवरती आले आणि खड्डा वगैरे खोदणार आहेत. तर बघूया चला. सगळेजण आलेत. पॅन्टला शॉर्ट्स केलं बघा मी डायरेक्ट. आणि म्हणून एवढं आमची म्हणून कसा एक्सपिरियन्स होता वरतून. ती इथून येत नव्हती माहिती. इथून तिथे खांद्यावर बसून आणलं आहे मी खाली. चल तुला सगळं देतो. चल ए बस इथे थांबा. इथे थांबा. इथेच आपण खोदूया. चला फटाफट. सो आता आम्ही इथून निघतो. ते जेवण वगैरे झालं आमचं सगळ्यांचं. चला इथून निघूया डायरेक्ट. सो आता परत रूमवरती आलेत. कपडे वगैरे घेतात. ते काही झोप आहे. रात्रीपासून जागरण करतात. सकाळी पण झोपला नाही. आता बघू आता समुद्रात जायचं पोहायला. म्हणजे पाणी जर कमी असलं तर उतरणार पाण्यामध्ये. म्हणजे जे काय पोहत वगैरे मस्ती करतील. त्यानंतर मग परत येणार इथेच. तर डायरेक्ट आता जाताना भेटूया. सो काय आता परत तिसऱ्यांदा आम्ही समुद्रावर चालले. शॉर्ट घातले मी. आता डायरेक्ट पाण्यात उतरणार जाऊन सगळेजण उतरणार पाण्यामध्ये. चला जाऊया. तर चला जाऊया. गाडी काढतात आहे. आता आम्ही गेलेले गणपती खाली एक घाट उतरल्यानंतर गणपती येतो. आम्ही तिथे सर्वात पहिले गेले गणपतीचं नाव. आता विसरला मी नाव. तिकडेच त्याच्या थोडंसं पुढे गेलं का एक बीच लागतो. तिथे जायचं आता. चला सगळेजण निघाले आता फटाफट. चला सो आता आम्ही लोकेशनमध्ये पोहोचते. हे बघा असं काय ते व्ह्यू आहे. चला जाऊया. सगळ्यांच्या बीचवरती आले तर आम्ही आता पाण्यामध्ये भिजतो. अरे भिजून झाल्यानंतर भेटतो एकदम मस्त एकदम कडक आला. चला भेटूया. भिजून झाल्यानंतर जेव्हा झोपल्या पाण्यामध्ये बसतात खाखा वगैरे असं की आपली फॅमिली येणार आहे. लेट्स गो. झाला आता वगैरे करून म्हणजे पोहायला करून वगैरे आले आता आमचं. तर आता निघतो. सनसेट होईल थोड्या वेळात. तर आम्ही निघतो इथून. चला लेट्स जाऊया.
सगळं आता आंघोळ वगैरे करून झाले सगळं बघता फ्रेश झाला काही आणि आता मी बघतो चला आता ब्लॉग केलं तर करतो ना तर मग एंड करीत थोड्या वेळात तर आता तोपर्यंत जेवढा झाला आहे ब्लॉग तो एडिट करत बसतो आता जरा ब्लॉग एडिट केल्यानंतर भेटूया बाय बाय. सगळ्या ज्या लोकांना मी काय बोलला का आपण इथे आहेत कोकणात आहेत तर तुम्ही समज तुम्हाला डेअर देते तिथे फिरून दाखवा. कोणामध्ये दम नाही भाई या एरियात कोणामध्ये दम नाही काही इथे फिरून दाखवेल ह्यांच्यामधलं बोलतो आहे मी बाकी त्यांचं मला नाही माहिती आणि का कामदार आहे या इथे हातबीत लावू नको तर मग समजून जातो. सो आता आम्ही जेवायला आलेत आणि विया आणि मनसूची मारामारी पडली आहे दाखवतो एक मिनटं. मनसी तिला पकडायला आली आहे विहानी तिला कान खेचला वियाचा होतं मनसीचा कान खेचला म्हणूनही नाही म्हणजे विहानी मनसीचा कान खेचला असं बोलायचं मला ते विया पळते आता म्हणून चालेल तर धावत वियाला शोधायला याच प्रकारे म्हणून ती बघ तिथे म्हणून तिथे हां अभी सो काय आता मी व्हेज थाली खातोय जेवल्यानंतर भेटूया जेवायला बसला आता सगळी फॅमिली जेवण झाल्यानंतर भेटूया चला बाय बाय. सो काय आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू देत ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक फॉलो करा आणि आज लवकर एंड करतोय कारण की उद्या सकाळी जायचं आहे उद्या ब्लॉग बघा तुम्ही उद्या 9 वाजता. चला बाय बाय.